अवैध एमडी विक्री करणाऱ्या सराईत आरोपींचा उपनगर नाशिक पोलिसांनी केला पर्दाफाश। उपनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट यांच्या पथकाला सापळा रचला असता एक इसम हा मोटारसायकलवर येऊन दुर्गामाता मंदिर जुना सायखेडा रोड नाशिक येथे उभा असल्याचं दिसून आलं। त्यावेळी सदर इसमास संशय आल्याने पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना पोलीस पथकाने जागीच त्याचा अटकाव करून शिताफीने ताब्यात घेऊन त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्यांनी त्याचे नाव सौरभ दिगंबर महाले कौस्तुभ धनंजय इखनकर असे सांगितले। तेव्हा त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्या अंगझडतीमध्ये एकूण 5.5 ग्रॅम वजनाचा अंमली पदार्थ तसेच रोख 2500 रुपये तसेच एक मोटरसायकल 2 मोबाईल फोन असा एकूण 1,18,100 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आलाय। त्यानंतर त्यांना पोलीस ठाण्यास आणून त्यांच्यावर उपनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय। हा माल कुठे विक्री करणार होता बाबत अटक आरोपींनी सांगितले। इसम नामे इर्शाद चौधरी नाव सांगितलेवरून सदर इसमाचा त्याच्याकडून एकूण 5 ग्रॅम वजनाचा अंमली पदार्थ व 2 गावठी बनावटीचे पिस्तल, एक जिवंत कारतूस असे एकूण 56,000 रुपये किमतीचा माल नमूद दाखल गुन्ह्यात हस्तगत करण्यात आला। अशा प्रकारे एकूण 1,74,100 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। नाशिक येथून सहसंपादक रणजित मस्के यांची रिपोर्ट।